हॅलो मैत्रिणींनो, कोमलका किचनमध्ये तुमच्या सगळ्यात स्वागत आहे. आज मी बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर चला तर बनायला सुरू करूया. मी बघा एक कांदा, कोथिंबीर चिरून घेतलेला आहे, टमाटर एक, कढई गरम झालेली आहे, त्याच्यात तेल टाकूया. बघा तेल टाकलेले आहे, 2 चमच तेल टाकले. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जी जिरे तिक्या टाकायच्या आहेत, तिक्या जिरे टाकलेले आहेत मी. बघा जिरे तिखे तडले की कांदा टाकूया, एक चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. याला फिरून घेऊया, चांगलं लालसर होजे पुन्हा थोडं. यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे मी. खलबत्त्यात वाटून टाकलेलं आहे अद्रक लसूणचं पेस्ट. चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे. हे बघा लालसर चांगलं भाजून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण टमाटर चिरलेलं टाकायचं आहे. टमाटर भाजून घेतले, कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे. टमाटर कोथिंबीर चांगली फिरून घ्यायची आहे. हे बघा चांगलं भाजून घ्यायचं आहे टमाटर कोथिंबीरला. यामध्ये 1 चमचा लाल मिरची, कलरसाठी थोडीशी लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे. हळद, धनिया पावडर, गरम मसाला, 2 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. चांगलं फिरून भाजून घ्यायचं आहे याला. याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे मी. मीठ स्वादानुसार टाका. खोबरं मी भाजून वाटून ठेवलेले आहे. कोथिंबीर टाकायची आहे थोडी. यामध्ये शेंगा टाकायच्या आहेत. शेंगा परतून घ्यायच्या चांगल्या. लई छान होते अशी भाजी केली तर. चांगलं परतून घ्यायचं आहे याला. भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी पण टाकायचं आहे. बघा आता मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. याला चांगलं परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट चांगलं परतून घ्या. यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला 1 गिलास. 1 गिलास पाणी. त्याला हलवून मिक्स करायचं चांगलं. यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पहिलं, आता मीठ टाकायचं नाही आहे. याला आपण शिजू देऊ 5 मिनिटं. थोडीशी कोथिंबीर हे करू वरून. 5 मिनिटं शिजून दिली. हे बघा वाफ निघालेली आहे. आपली शेंग शिजलेली आहे का बघूता. हे बघा शेंग शिजलेली आहे, नरम झालेली आहे. आपली भाजी तयार आहे आता. हे बघा खूप छान होते ही भाजी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. बघा छान झालेली आहे भाजी. चला प्लेट टाकूया आपण आता. ज्वारीच्या भाकरी संग खूप छान लागते
ही माझा सिक्रेट मसाला आहे, मी वरून टाकलेला आहे सिक्रेट मसाला. याची व्हिडिओ मी नंतर टाकील कधी पण. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू शकता. माझी ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक जरूर करा. बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.